वडापाव ही रेसिपीच अशी आहे की वर्षभर केव्हाही तुम्हाला हा वडापाव खाण्यासाठी दिला ना तरी तुम्ही तो आवडीनेच खाल. अगदी गाडीवर ज्या पद्धतीचा वडापाव भेटतो ना त्याच पद्धतीचा वडापाव छान 2 चटण्या करून स्टेप बाय स्टेप आपण 3 स्टेपमध्ये ही रेसिपी सविस्तर पाहणार आहोत. त्याचबरोबर हा वडापाव करत असताना काही महत्त्वाच्या सिक्रेट टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून घरगुती ज्या पद्धतीचा वडापाव होतो त्यापेक्षा नक्कीच चवीचा वेगळा असा हा वडापाव असणार. त्यामुळे रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि दररोज दुपारी 12 वाजता रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज आपण गाडीवर ज्या पद्धतीचा वडापाव मिळतो त्या पद्धतीचा वडापाव कसा तयार करायचा ते पाहू. त्यासाठी या ठिकाणी बटाटा छान असा उकडलेला आहे, तो बाजूला ठेवून देऊया. कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये मोहरी छान तडतडून घेतली, जिरं छान तडतडून घेतल्यानंतर यामध्ये अद्रक लसूण हिरव्या मिरचीचा छान ठेचा केलता तो टाकलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे. त्याचबरोबर कढीपत्त्याची 2 पाने टाकलेली आहे. तुम्हाला जर कढीपत्ता चिरून घ्यायचा असेल तरी देखील तुम्ही चिरून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं अगदी अर्धल्ले असे ठेचून घेतलेले धने यामध्ये ॲड करणार आहोत. पूर्णपणे बारीक करायचे नाही, थोडेसे अर्धल्ले राहतील अशा पद्धतीचे. त्यानंतर हळद टाकायची. सर्व जिन्नस तेलामध्ये छान अशा तळून घेतलेले आहे. त्यानंतर आपण बटाटा जो छान असा उकडून घेतलेला होता तो गरमागरम बटाटा यामध्ये टाकते, जेणेकरून बटाटा लवकर मॅश होईल. त्याचबरोबर बटाट्याला जो स्ट्रेक्चर आहे ते परफेक्ट असेल. त्यानंतर आपण टाकूया चवीनुसार मीठ. हलकंसं या ठिकाणी मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा. या ठिकाणी चटणी आपली ऑलमोस्ट तयार होत आली आहे. अगदी 1 मिनिटासाठी झाकून ठेवली आणि चटणीचा रंग पाहू शकता परफेक्ट आलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला जे बेसन पीठ मिक्स करायचं ही दुसरी स्टेप आहे. या ठिकाणी 1 चमचा तांदळाचं पीठ, 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण मीठ चवीनुसार टाकलेलं आहे आणि हळद वगैरे मी या पिठामध्ये घालत नाही. त्याचबरोबर अगदी थोडासा ओवा मी या ठिकाणी हाताने क्रश करून टाकला होता. छान असं मिक्स केल्यानंतर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ही बॅटरची असली पाहिजे. हे पहा परफेक्ट या ठिकाणी बॅटर देखील मिक्स करून झालेला आहे आणि आयुष तर खूप एक्साइट झालेला आहे. त्याला हा वडापाव केव्हा टेस्ट करायला मिळेल त्याची तो वाट पाहत आहे. आता या ठिकाणी चटणी छान अशी हलकीशी थंड झालेली आहे. लगेचच आपण वडा करण्यासाठी छान असे हे बटाट्याच्या चटणीचे वडे करून घेतलेले आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता लगेचच आपण वडे तळून घेणार आहोत. हे पहा तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यम केला होता आणि मध्यम ते मोठ्या आचेवर छान असे हे वडे मी तळून घेत आहे. अशाच पद्धतीने राहिलेले सर्व वडे मी तळून घेणार आहे. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन हे या व्हिडिओच्या खाली कविताज किचन या चॅनलच्या नावासमोर दिलेलं आहे. त्यासोबत जे घंटीचं बटन आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता ज्या मी नवनवीन रेसिपीज यूट्यूबवर टाकते त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुम्हाला येईल. तसेच तुम्हाला वेगवेगळ्या कोणकोणत्या रेसिपी माझ्या चॅनलवर शिकायला आवडतील त्या रेसिपींची नावे कमेंटमध्ये सांगत चला, जेणेकरून त्या रेसिपी देखील बनवण्याचा आपण प्रयत्न करू. कविता किचनचा कांदा लसूण मसाला, मटण मसाला, गरम मसाला, चहाचा मसाला, लोणचे मसाला जर तुम्हाला पाहिजे असेल तर 70 20 16 21 00 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. अशा पद्धतीने छान असे आपण सर्व वडे तळून घेत आहोत. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर कमेंट करा आणि कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा. हे पहा खूप छान असे आपले हे वडे बनवून तयार होत आहे.
सर्व वडे तळून होत आलेले आहे. आता लगेचच आपण 2 चटण्या करणार आहोत. त्यासाठी एक लाल सुकी चटणी आणि त्यानंतर हिरवी पुदिन्याची चटणी कशी तयार करायची ते पाहू. तुम्ही पाहू शकता वड्यांना रंग खूप छान आलेला आहे. या ठिकाणी वड्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सीच महत्त्वाची असते. बॅटर खूप पातळ किंवा खूप जाड नको, घट्टसर नको. या ठिकाणी सर्व वडे तयार झालेले आहे. जे पीठ थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे त्याची आपण या ठिकाणी चटणी करण्यासाठी अशा पद्धतीने छान छोटी छोटी आपण शेवईसारखी किंवा छोटी भजी या ठिकाणी करून घेत आहोत. आता हे जे पीठ आहे ना ते एवढं एक्स्ट्राचं मुद्दामच घेतलेलं होतं जेणेकरून ही चटणी करण्यासाठी आपल्याला पीठ पाहिजे असतं. ते परत मिक्स करण्याची वेळ येऊ नये यासाठी अगोदरच थोडंसं पीठ मी जास्तीचं घेतलेलं होतं. अशा पद्धतीने मध्यम आचेवर छान कुरकुरीत आपण ही बारीक भजी छान असे तळून घेत आहोत. भजे या ठिकाणी तळून झालेले आहे तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. त्यानंतर शेंगदाणे देखील मी छान असे तळून घेतलेले होते, कुरकुरीत तळून घेतले. आता यामध्ये आपण 2 प्रकारचे लाल मिरची पावडर टाकले, एक थोडीशी तिखटसाठी आणि एक कलरसाठी. त्याचबरोबर लसूण देखील मी यामध्ये ॲड केलेला होता आणि छान लाल चटणी तयार आहे. हिरवी चटणी करण्यासाठी या ठिकाणी कोथिंबीर, पुदिना, अद्रक सर्व जिन्नस मिक्सरला अगदी थोडंसं पाणी टाकून आपण दळून घेणार आहोत. त्यानंतर आपली ही पुदिना चटणी तयार आहे. थोडेसे जिरे देखील मी टाकलेले होते. त्याचबरोबर ही चटणी दळण्यासाठी मी थोडासा थंड पाण्याचा वापर केला होता. स्ट्रीट स्टाईलला वडापाव तयार आहे. लगेचच आपण तो गरमागरम सर्व करूया. तोपर्यंत गरम तेलामध्ये मी सगट हिरव्या मिरच्या तळण्यासाठी ठेवलेल्या आहेत. या ठिकाणी आपण यावर छान पुदिना चटणी, त्यानंतर ही जी सुकी चटणी केली आहे ते दोन्हीही चटण्या लावून त्यामध्ये वडा ठेवणार आहोत आणि छान असा हा वडा सर्व करणार आहोत. रेसिपी करून पहा, कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. छान परफेक्ट रंगावर परफेक्ट स्ट्रक्चर असलेला हा वडापाव या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.